येस गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर याच आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. सडन प्लॅन झाला फॅमिलीसोबत, एक रोड ट्रिप छोटी आहे. सॅटर्डे संडे पण विकेंड आला आहे, बाबा पण फ्री आहेत. म्हटलं चला अशा वेळेला त्र्यंबकेश्वरला जाऊन, आणि तिथे एक दोन काम पण येतं ते पण होतील, आणि एकीकडे त्र्यंबकेश्वर पण जाऊन. मी बरेच टाईम नंतर चाललो, मी खूप आधी गेलो होतो. बघू आता किती चेंजेस झालेत, काय झाले आहेत ऑन द वे समजेलच. तर येस, पोचलो आहे नाशिक. तर आम्ही ॲक्च्युली स्टे करणार होतो तेच श्री गजानन महाराजांच्या मंदिराजवळच. त्यांनी ती ॲक्च्युली सोय वगैरे केलेली असते त्यांनी, पण ते प्री बुकिंग वगैरे काय करत नाही. त्यांची संस्था आहे ती सोय वगैरे करते व्यवस्थित. तर आम्ही विचार होता तिथे जाऊन डायरेक्ट बघू, पण पूर्ण सगळंच बुकिंग फुल आहे. अँड त्यांचं कसं आहे, जर तुम्ही अर्ली मॉर्निंग किंवा दुपारी येत असाल तर तुम्हाला जागा वगैरे भेटते. अँड सो म्हणून आम्ही आता त्या गजानन महाराज मंदिरपासून थोडंसं लांब आलं की त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. तर आम्ही तर त्र्यंबकेश्वर जवळ थांबलो आहे. तिथं मग आता आम्ही प्रायव्हेट मध्ये एक रूम बघतोय, प्रायव्हेट जवळपास असेल मग ते आम्ही आता बुक करू. तर बघू, आता आलो आहे. प्रायव्हेट रूमचे बेकार चार्जेस आहेत, पण ठीक आहे, आता काय आपल्याकडे पर्याय नाही. आता येस, तर मग आम्ही त्र्यंबकेश्वरच्या जवळ स्टे बघितला एक उघड, आणि त्र्यंबकेश्वरच्या जवळ एक स्टे बघितला आत्ता. तर येस, राधिका प्युअर इथे व्हेज रेस्टॉरंट इथंच आलो होतो बॅक 7 years बॅक, जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर जवळ आलो होतो. तेव्हा आमचं ते पाया पडायला आम्ही आलो होतो. तर तेव्हा स्टे आम्ही इथंच जवळपास केलता, आणि इथे आम्ही डिनर केलता. तर आम्ही आता नेमकी हा दिसला, आणि आय वॉज लाईक भाई इथंच आलो होतो आपण 7 years बॅक. तर लगेच ह्यांच्याकडेच आलो, यांनाच विचारलो की काय सेन तुमच्याकडे रूम अवेलेबल आहेत का. तर आहेत, पण ऑफकोर्स रूम चार्जेस आर लाईक 3000, 4000, 5000 जसे घ्याल तसे वाढत जातात भाई. सो लेट सी काय निगोशिएबल आहे का नाही. मोस्टली तर नाहीच करणार, कॉज सॅटर्डे संडे त्यांचं मेन सीझनच आहे हा. बघू. तर या बाईक स्टेकेशनला जागा तर भेटली आहे, जाऊन येऊ आता. दिस इज द रूम. डिसेंट इनफ, काम चालून जाईल. मंदिराच्या जवळ पेन मिळाले. मसाला पार्क आहे जेवणा. गाडीची पण खाण्यापिण्याची सोय झाली. गरम मसाला केसरी. वा, त्र्यंबकेश्वर नाशिक ते मंदिर आहे, आणि या साईडला मार्केट आहे पूर्ण. हा, आणि आम्ही इथून मसाला दूध प्यायला, एकदम भारी, एकदम टेस्टी आहे, आणि एकदम बरे. थंडी एवढी आहे ना, थंडीचं तर ते मसाला दूध एकदम छातीला बरं वाटलं, एकदम भारी वाटलं. तर येस गाईस, इट्स नेक्स्ट डे. तर काल आलो आम्ही त्र्यंबकेश्वर साईडला. तर तिथे 9 वाजता मंदिर बंद होतं, आतमध्ये एंट्री नाही आहे. तर सकाळी 5 वाजता उघडतं. सकाळी 5 वाजता तुम्ही ते करून नंतर इकडे येऊ शकता. आता मी जो परिसर आहे तो आहे गजानन महाराजांचं मंदिरांचं, ते पूर्ण जसं शेगावला आहे ना तसंच सेम टू सेम इथं त्यांनी केलं, त्यांचीच संस्था आहे. आणि तुम्ही आता मंदिर बघू शकता, तुम्हाला दाखवतो. वरती आलं, काल आम्ही इकडं होतो त्या एरियामध्ये, तिथे रिसेप्शन वगैरे आहे. तर तुम्ही तिथे इन्क्वायरी वगैरे करू शकता स्टेचं वगैरे. तर मोस्टली सकाळी आलं तेव्हाच तुम्हाला स्टेचं भेटेल. रात्री आम्ही आलं तर आम्हाला भेटलं नाही वस्तीपर्यंत. मस्त सकाळ सकाळची एवढी मस्त शांतता आहे ना,
आणि सकाळीच या तुम्ही, पण सकाळीच मस्त आहे. तसं मंदिर 24 तास ओपन आहे, पण सकाळी एक वेगळीच फिलिंग आहे, सकाळी वेगळंच फ्रेशनेस येते. आणि आलं तर वस्ती पण तुम्ही इथंच करू शकतात, नाहीतर मग आमच्यासारखं काय तुम्हाला प्रायव्हेट बुकिंग करायला लागेल. इथे आले तर तुम्हाला लाईक 3 सोय भेटतातच, AC रूम, AC नॉन AC, प्रायव्हेट रूम. अँड जर असेल तर जास्त ग्रुप असेल तर मग डायरेक्ट ते डॉमेट्री सिस्टम पण आहे, की पूर्ण मग 70 रुपीज पर बेड वगैरे तसं करून तुम्ही म्हणजे कॉमनवालं तसंही अवेलेबिलिटी आहे. पण नाही, सकाळी याल तरच तुम्हाला भेटेल ह्यापैकी काहीतरी, नाही तर प्रायव्हेटमध्येच तुम्हाला बाहेर करायला लागेल. तर इथून आतमध्ये आल्यावरती प्रसादला आहे, तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकतात. महाप्रसाद 10 नंतर सुरू होतो, पण 10च्या आधी तुम्हाला नाश्ताही इथं अरेंज होईल. इथं या साईडला आतमध्ये गेल्यावरती इथं चहा, पोहे, उपमा, चहा, कॉफी तुम्हाला हवं तर तुम्ही ते घेऊ शकता. तर इथून तुम्ही तिकीट परचेस करा. काय खरं, हा परिसर आहे ना एवढा मस्त आहे ना, म्हणजे इथे ना लाईन आहे ना गर्दी आहे लोकांची, असं सगळीकडे पाहिजे. कारण जिथे लोक 3-3, 4-4 तास अशा लाईनीत उभे राहतात आणि नंतर दर्शन भेटतं, पण तरी ते आतून असं प्रसन्न नाही वाटत. बट कसं आहे, इथे जिथे लाईन पण नाही आहे, तुम्ही फ्री वेला तुम्ही नेचर पण एन्जॉय करताय, प्रॉपर दर्शन पण होतं आहे, दॅट टाईप ऑफ दर्शन थोडंसं मला आवडतं आणि ते प्रसन्न वाटतं पाहिजे. त्यासाठी तर आलो होतो एवढा लांब, आणि ते झालं. तर बघू, आता इथून निघू. नाश्ता वगैरे केलेला आहे अर्ली मॉर्निंग, आता इथून निघतोय आम्ही, बघू. पण मोस्टली सगळेच देवस्थानाने थोडंफार इकडून शिकलं पाहिजे, की मॅनेजमेंट मेन बात शिकली पाहिजे, की कसं चांगलं अजून घडवू शकतं देवदर्शन लोकांचं, आणि लोक अजून येऊ शकतात. असं जर इझी दर्शन असेल लोकांना आणि परिसर वगैरे स्वच्छ असेल, चांगला असेल, तर का नाही लोक येणार. आता मी इथून निघालोय, लेट्स सी कुठे काय थांबतंय, कुठे भेटतंय काय.